तर मुलांनो, आज आपण इयत्ता 11वीचा पाठ पहिला मामू. लेखक आहेत शिवाजी सावंत, 1940 ते 2002. परिचय पाहू पाठाचा. सुप्रसिद्ध कादंबरीकार मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे. चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र. छावा, युगंधर, लढत या प्रसिद्ध कादंबऱ्या. अशी मने असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध. शेलका साज, कांचनकन हे ललित लेखन प्रसिद्ध. भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार सर्वोत्कृष्ट. वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा गौरवण्यात पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार. पुणे विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित. 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन. मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन पाठात केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी व सहृदयी असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला भिडते. आणि मुलांनो, खरं तर हा एक व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे आणि मामू हा पाठाचा कोण आहे? नायक आहे. शाळेतील शिपाई या पदावर नेमणूक तसेच सामान्य स्तरावरील जीवन लाभलेले असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वातील उदात्त गुणांमुळे त्याने संपूर्ण व्यक्तिमत्वालाच उच्च उदात्त पातळीवर काय केले की नेऊन ठेवलेलं आहे. सेवाभावी वृत्ती, कधीही कोणालाही मदत करण्यास तयार असतो हा मामू. समोर आलेले कोणतेही काम मनापासून, निष्ठापूर्वक व आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने काम करता करता अनेक गुण आत्मसात केलेले आहेत. त्याच्यामुळे व्यक्तिमत्व बहुआयामी बनले. त्याच्याविषयी लहान थोरांच्या मनात आदर, माया, आपुलकी व सन्मानाची भावना काय झालेली आहे की निर्माण झालेली आहे. पाठाला सुरुवात करूया आपण. घन 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 थोराड घंटेचे टोलांवर टोल पडत राहतात. चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात. तर बघा, घनघन म्हणजे काय की शाळेमध्ये असणारी जी घंटा असते त्या घंटेचे घनघन काय होतात की थोराड घंटेचे टोलावर टोल. थोराड म्हणजे मोठी, बळकट अशा या घंटेचे टोलावर टोल काय होतात की पडत राहतात. आणि हे घंटेचे टोल कसे असतात हे आपल्याला सुद्धा काय आहे की माहीत आहे. मग चैतन्याचे कोंब उड्या घेत म्हणजे छोटी छोटी जी मुलं आहेत, कोंब म्हणजे की अंकुर. मग ही छोटी मुले उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे काय करतात की जमा होऊ लागतात. समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो आणि मामूच्या चेहऱ्यावर नेहमी काय असतं? समाधान असतं. मग अशा समाधानी चेहऱ्याने मामू त्या स्टुलावर बसलेला असतो आणि नंतर तो खाली काय करतो की उतरत असतो. आणि एक एक रांगा धरून उभे असलेले अनघड म्हणजे न घडलेले कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरामध्ये प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला काय करत राहतात की आवळत राहत असतात. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वाणाची सफेद दाढी कुरवाळून ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं आणि मामू काय करतो की एका दगडी खांबाला, मग शाळेमध्ये दगडी खांब आहे, अशा दगडी खांबाला तो काय करतो की
रेलून म्हणजे तो आधाराला उभा राहतो. आपली चुनेवानाची म्हणजे चुन्यासारखी सफेद दाढी तो काय करतो की कुरवाळत असतो. समूह प्रार्थना ऐकत राहतो आणि मामूसुद्धा त्या मुलांबरोबर काय करतो की प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं आणि त्या मामूचं मन काय होतं की कशात तरी गुंतून पडलेलं असतं. प्रार्थना संपते. जनगण मनची इशारत मिळते. खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानतेचा पवित्रा घेऊन खडा होतो आणि प्रार्थना संपून जाते आणि जनगण मनची काय होते की इशारत मिळते म्हणजे इशारा मिळतो. आणि आपण सुद्धा राष्ट्रगीत चालू असताना काय करतो की उभं राहत असतो आणि खांबाला रेललेला मामू आणि खांबाला टेकून जो मामू रेलला असतो हा मामू लगेच काय होतं की खडा होत असतो म्हणजे तो उभा राहतो. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली 40 वर्ष तो आपल्या आलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. आणि मामू खरं तर हा शाळेचा एक काय झालाय की एक अवयव होऊन बसलेला आहे. आणि 40 वर्ष तो आपल्या आलीबाबाच्या हातानं घंटेचे काय करतो की टोलावर टोल देत आलेला आहे म्हणजे शाळेची घंटा वाजवत आलेला आहे. आणि नवीन चैतन्याचे येणारे कोंब म्हणजे छोटी छोटी मुलं जी आहेत यांना तो घंटेचे टोल देऊन काय करते की नाचवत आलेला आहे. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. आणि ज्यावेळेस कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये मामूची काय झालेली आहे की नेमणूक झालेली आहे. मामू कामावर रुजू झालेला आहे. त्याने 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं. आणि मामूनं काय केले की 2 राज्य बघितलेली आहेत. एक आहे संस्थानाचं आणि दुसरं कोण आहे की लोकशाहीचं. अशा प्रकारचे मामूने 2 काय केले की राज्य बघितलेले आहेत. कोल्हापुरांच्या कैक पिढ्या बघितल्या आणि कोल्हापूर संस्थानाच्या कैक म्हणजे की अनेक पिढ्या ह्या मामूनं काय केलेत की बघितल्या गेलेल्या आहेत. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. खूप बघितले आणि भोगले त्यानं. आणि मामूची दाढी कशी आहे? सफेद आहे, पांढरशुभ्र आहे. आणि त्याच्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या काय आहेत की आठवणी आहेत. मामूनं खूप बघितले म्हणजे मामूनं खूप बघितलेलं आहे. कसा बदल झालेला आहे हे मामूनं काय केले की बघितलेलं आहे आणि खूप भोगलंय सुद्धा. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारांसह 14 मैलाची पायपीट करावी लागली. आणि महाराजांचा जर मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर ह्या मामूला भल्या पहाटे उठून आपल्या जोडीदारांबरोबर 14 मैलाची 14 किलोमीटरची पायपीट करावी लागली. पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चेहऱ्यावर तरळत नाही. आणि मामू ही आठवण काय करतो की अगदी प्रेमाने सांगत आहे. आणि ही आठवण सांगताना कुठंसुद्धा त्याची काय होत नाही की वेदना आपल्याला जाणवत नाही. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखवट्यावर उतरते. आणि उलट एका सच्चा म्हणजे मामू हा प्रामाणिक सेवक आहे. आणि प्रामाणिक सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर काय होते की उतरत राहते. आणि खरोखरच मामू हा कसा आहे की स्वाभिमानी आहे, प्रामाणिक आहे. डोळे किलकिले करत भुवया आकर्षून त्याच्या बुढ्या देहातील उमदमन बोलून जातं. आणि डोळे बारीक करत भुवया आकर्षून घेत त्याच्या बुढ्या म्हणजे वयस्कर देहातील त्याचं उमदमन काय होतं की बोलून जातं. सर, फाटेच्या धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचा आता वाटतं पर नाही झेपत. आणि मग सर, पहाटेच्या म्हणजे की पहाटेच्या धुक्यातून पन्हाळ गड्यावर चढणं लई कसं आहे की गमतीचं आहे. आत्ता वाटतं पण नाही काय होत की झेपत नाही म्हणजे ते सोसत नाही. संस्थानं विलीन झाली आणि
असा इमानी चाकरवर्ग चव्हाटा पांगला. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून. आणि संस्थान विलीन झाले म्हणजे की संस्थानाची निर्मिती झाली. आणि असा इमानी म्हणजे की प्रामाणिकपणे काम करणारा नोकरवर्ग म्हणजे चाकरवर्ग चव्हाटा पांगला. चव्हाटा पांगणे म्हणजे 4 दिशांना विखुरणे. आणि त्यामध्येच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून. रुजू होणे म्हणजे की कामावर हजर होणे. डुईला आबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्दन निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच. आणि मामू काय झाला की कामावर हजर झालेला आहे. डुईला आबोली रंगाचा फेटा म्हणजे डोक्यावर आबोली रंगाचा मामूने काय घातलेला आहे की फेटा, आणि अंगामध्ये नेहरू शर्ट, आणि त्या शर्टावर गर्दन निळं जाकीट घातलेलं आहे. आणि जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच. आणि जाकिटाच्या खिशामध्ये चांदीच्या साखळीचं एक जुनं काय केले की पॉकेट वॉच. खाली घेराचे आणि घोट्याजवळ चुने असलेली तुमान. आणि खाली पूर्णपणे घेर असलेली आणि घोट्याजवळ चुने असलेली म्हणजे त्याला दाट चुने असतात असे तुमान म्हणजे पायजमा. पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे. पंपशू म्हणजे की चप्पलचा प्रकार. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चेला उर्दूची शिकवण दे. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. आणि मामू हा प्रामाणिक सेवक आहे. तर शाळेमध्ये असताना तो शिपायाचं काम करतो. आणि शाळेच्या बाहेर तो बहुरूपी आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे तो काय करतो की काम करतो. कुठं फळाच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून. आणि शाळेच्या बाहेर गेल्यानंतर फळाचे जे मार्केट असतात, मग अशा मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर जाऊन मामू काय करतो की अगदी थोडा वेळ घटकावर बसतो आणि त्यांचं दुकान काय करतो की चालवत असतो. तो हातावर ठेवेल ती अल्लाची खैर मानून आपलंसं कर. आणि तो हातावर जेवढे पैसे ठेवेल तेवढं आपल्या अल्लाच्या मेहरबानीने आलेत असं समजून मामू ते पैसे आपलं करत असत. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चेला उर्दूची शिकवण देत. आणि कुठे एखाद्या मुस्लिम अधिकारी जर असेल तर त्या अधिकाऱ्याच्या मुलामुलींना उर्दू भाषेची तो काय करत असेल की शिकवण देत असत. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. आणि मामू एक ना दोन म्हणजे मामू एक किंवा दोन असे उद्योग करत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग हा मामू करत असतो. आणि खरं तर मामू हा कसा आहे की प्रामाणिक आहे. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याचे अनेक रूपं दिसतात. आणि शाळेत असताना मामू काय करतो की शिपायाचं काम करतो, परंतु शाळेबाहेरच्या लोकांना त्याचे अनेक रूपं काय होतात की पाहायला मिळत असतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकले मामू. आणि मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल अशा पद्धतीचं त्याला सुटसुटीत नाव काय केलं की मामू असं दिलं गेलेलं आहे. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो. आणि लेखक काय सांगतात की 10 वर्षापासून मी ह्या शाळेमध्ये काय झालं की रुजू झालो आहे, कामावर हजर झालो आहे, तेव्हापासून या माणसाला जवळून लोक काय करतात की ओळखत आलेत, पारखत आलेत, तपासत आलेत. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला कधी बघायला मिळाला नाही. आणि लेखक म्हणतात की गरीब माणसानं किती प्रामाणिक, हुशार असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे मामू आहे. आणि मामू एवढा मासला मला आत्तापर्यंत काय झालं की बघायला मिळालेला नाही. मामू हा प्रामाणिक सेवक आहे. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत. पैसा कमवात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द तो कधी खाली पडत नाही. आणि लेखक सांगतात की ज्यावेळी मामूच्या घरी गृहप्रवेश म्हणजे नवीन घर बांधल्यानंतर आपण जशी वास्तुशांती घालतो तशा प्रकारचा गृहप्रवेश होता, तेव्हा लेखक त्या कार्यक्रमाला गेलेले होते. आणि मामूची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं.
आणि लेखक काय सांगतात की मला मामूचं कर्तबगारी बघून मला काय झालं की खूप समाधान वाटलेलं आहे. मामूने केलेल्या कष्टमय चाकरीचं, म्हणजे मामूने आत्तापर्यंत जे कष्ट केले त्या कष्टमय चाकरीचं त्याला काय झालं की फळ मिळालेलं आहे. पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालेत. पण मामूची जी मुलं आहेत सगळीच मुलं काय झालेत की गुणवान निघालेले आहेत, गुणवंत निघालेले आहेत. पैसा कमावतात म्हणून माज नाही. म्हणजे मामूची मुलं भरपूर पैसा कमवतात तरी कधी त्याला पैशाचा काय नाही की माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे. आणि बापाचा शब्द त्यांच्या लेखी कसा असतो की शेवटचा शब्द असतो. तो कधी खाली पडत नाही. आणि ही मुलं बापाचा शब्द काय करतात की प्रामाणिकपणे पाळतात. तो शब्द कधी खाली पडू देत नाहीत. एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न यायला पाहिजे. बघा लेखक पुढे काय सांगतात की असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या 2 नंबरच्या मुलाचं काय होतं की लग्न होतं. आणि लग्न म्हटल्यानंतर आपण पाहुण्यांना काय करतो की आमंत्रण देत असतो, पत्रिका वगैरे वाटत असतो. मग तशाच पद्धतीनं ठरल्याप्रमाणे मामूने सुद्धा काय केले की लेखकांना आमंत्रण द्यायला गेलेलं आहे. सर, पोराचं लग्न यायला पाहिजे. मग त्याने सांगितलं की सर, माझ्या 2 नंबरच्या मुलाचं काय आहे की लग्न आहे, तुम्ही यायला पाहिजे, असं मामूनं सरांना सांगितलेलं आहे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की येईल, मी उत्तर दिले. मग मामूला सरांनी सांगितले की तुमच्या मुलाचं लग्न आहे आणि मी येणार नाही असं होणारच नाही. मी नक्की लग्नाला काय करणार आहे की येणार आहे, असं उत्तर दिलं. आणि एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूनं पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. आणि मग लेखकाने काय केलं की त्यांच्या जोडीला एक मित्र घेतला आणि एका मित्राला घेऊन संध्याकाळच्या टायमाला काय झालेत की सर मामूच्या मुलाच्या लग्नाला जायला निघालेले आहेत. तर पूर्णपणे मंडप माणसांनी गच्च भरला होता. मामूने पाहिलं आणि मामूने पुढे येत सरांच्या काय केलेलं आहे की हाताला धरून पुढं नेऊन बसवलेलं आहे. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीभर पसरलं होतं. निकाल लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. आणि ज्यावेळी सर मामूच्या मुलाच्या लग्नाला गेले तेव्हा सगळे मोठमोठे लोक त्या ठिकाणी आले होते. आमदार, खासदार, मोठमोठे व्यापारी होते, शिक्षक होते, प्राध्यापक. हयातभर अंगावर पट्टा चढून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान. आणि हयातभर म्हणजे काय तर आयुष्यभर शिपाई म्हणून काम केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान मामूच्या चेहऱ्यावर काय होत होतं की दिसत होतं. निकाल लागला. निकाल म्हणजे लग्न. मामूने जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. आणि मामूनं काय केले की जेवढी लोक लग्नाला आली होती तेवढ्या लोकांचे आभार मानण्यासाठी काय केलेलं आहे की माईक हातात घेतलेलं आहे. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकर आलेत. माझ्या गरिबाच्या मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूने कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. आणि नंतर काय केले की बघा मामूनं आलेल्या लोकांचे काय केलेत की आभार मानलेले आहेत. आणि मामू म्हणतो कसा, आज माझ्या मुलाच्या लग्नाला मोठमोठे लोक आलेत, आमदार साहेब, खासदार साहेब, मृत्युंजयकर आलेत. माझ्या गरिबाच्या मुलाच्या लग्नाला सगळे लोक काय झालेले आहेत की हजर राहिलेले आहेत. मामूचा कंठ दाटून आला. आणि मामूचा कंठ काय झालेला आहे की दाटून आलेला आहे. म्हणजे त्याला पूर्णपणे गहिवरून आलं. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवाने पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. आणि मामूची काय झाली की अनुभवानं मामूची दाढी जी पांढरी झाली होती ती दाढी काय झालेली आहे की थरथरायला लागलेली आहे. मामूने कसेबसे आलेल्या लोकांचे काय केले की आभार मानले आणि हातातील माईक खाली ठेवला. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. लेखक काय सांगतात की धर्म कोणताही असू द्या, मग धर्मापेक्षा माणूस कसा असतो, कधीही सदैव श्रेष्ठ असतो, मोठा असतो. आणि माणसापेक्षा माणुसकी नक्कीच कशी असते की मोठी असते.
असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपामधून काय झाले की बाहेर निघालेलं आहे. मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला. चांगल्या गुणांनी SSC पास झाला. तो पास होताच मामूनं माझ्या मागं लकडं लागलं, सर शाबूला कुठंतरी चिकटवा. आणि मामूचा शेवटचा बच्चा म्हणजे मुलगा, त्याचं नाव आहे की शाबू. मग सरांच्याच हाताखाली तो काय झालेला आहे की शिकला गेलेला आहे. आणि तो 10वी चांगल्या गुणांनी काय झाला की पास झालेला आहे. आणि तो पास होताच मामूनं सरांच्या पाठीमागं काय केले की लकडं लावलं, सर माझ्या मुलालासुद्धा कुठंतरी कामाला काय करायचं आहे की चिकटवायचं आहे. मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या, याला नोकरीत अडकवलात की हा संपला, जरा नीट धरा, काही अडलं नडलं मला सांगा. मी मामूला दिलासा देत होतो. लेखक पुढे काय सांगतात की मामू हा शेवटचा बच्चा. मग मामू हा तुमचा कसा मुलगा आहे की हा शेवटचा मुलगा आहे. तुमच्यात कुणीही असं पदवीधर झालेलं नाही. याला पुढे काय करूयात की शिकू द्यात. याला नोकरीत अडकवलात की हा संपला, म्हणजे नोकरीला लागला की याचं पुढचं शिक्षण काय होईल की संपून जाईल. जरा नीट धरा. नीट धरा म्हणजे की थोडासा धीर धरा. काही जर अडलं नडलं तर मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो. आणि लेखकाने मामूला चांगल्या पद्धतीनं काय केले की समजावून सांगितलेलं आहे. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूने निर्धार बांधला. पोराला कॉलेजात दाखल केलं. मग मामूच्या डोक्यात एकच विचार आला की काळ बदलला गेलेला आहे. आणि बदललेल्या काळाची पावलं ओळखून मामूनं मनामध्ये एक निश्चय केला, निर्धार केला आणि पोराला कॉलेजमध्ये काय केलेले की दाखल केलेलं आहे. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कोणाकडून नाही मिळायची. आणि परवा म्हणजे की मामूची बुढी आई म्हणजे मामूची आई कशी होती की वयस्कर होती. आणि ही वयस्कर आई अल्लाला प्यारी झाली, म्हणजेच काय झालेली आहे की मरण पावलेली आहे. दुनियेत सारं मिळेल. मग मामूच्या डोळ्यात काय झालं की आईच्या आठवणीनं पाणी आलेलं आहे. मग मामू सांगतो की दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कोणाकडनं नाही मिळायची. आणि मामू सांगते की दुनियेत सगळं मिळेल सर, तर आईची माया आपल्याला काय होणार नाही की कोणाकडेही मिळणार नाही. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोर वयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. आणि हे शब्द ऐकताना लेखक काय म्हणतात की नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा म्हणजे त्याच्या मुलासारखा काय झाले आहे की वाटला गेलेला आहे. लहान मुलासारखा मामू काय झाला आहे की रडायला लागलेले आहे. आणि ज्या दिवशी मामूची आई वारली त्या दिवशी शाळेला काय केली होती की सुट्टी दिलेली होती. हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे. आणि हे जे हायस्कूल आहे ते हायस्कूल 100 वर्षावर काय की जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे. अवाढव्य म्हणजे की मोठं. कुणी माजी विद्यार्थी येतो, 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो. हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. आणि हे हायस्कूल जे आहे ते खूप वर्षापूर्वीचं आहे, जुनं आहे. आणि या ठिकाणी असलेलं जे रेकॉर्ड आहे हे कसं आहे की अवाढव्य आहे, मोठं आहे. कुणी आजी माझी जर विद्यार्थी आला आणि त्याला काही नावाचा दाखला वगैरे पाहिजे असेल तर तो मामू रजिस्टर काय करतो की अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो आणि त्याच्या हातामध्ये काय देतो की दाखला देत असतो. बाप्या झालेला विद्यार्थी म्हणजे तो विद्यार्थी राहिलेला नसतो, तो बाप्या झालेला असतो. मग मामूचा हात हातात घेतो आणि तो विद्यार्थी काय करतो की मामूचा हात हातात घेतो. चलो मामू चाय लेंगे. आणि तो काय म्हणतो की मामू आपल्याला कुठे जायचं आहे की चहा प्यायला जायचं आहे. कशाला न ग, आत्ताच घेतलाय, कुठं आहे आत्ता तुम्ही. मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुनी आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. MR सर भारी माणूस, केवढा आभ होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तो विद्यार्थी मामूला काय करतो की चहासाठी आग्रह करतो. मग मामू त्याला काय सांगतो की कशाला न ग, आत्ताच घेतला आहे, म्हणजे नको आता मी काय केलं आहे की चहा घेतलेला आहे, कुठं आहे आत्ता तुम्ही. मग त्या विद्यार्थ्याला मामू विचार की तुम्ही आता कुठे आहात.
मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो आणि मामू त्या विद्यार्थ्याचा काय करतो की चहा नाकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो आणि मनात जुन्या आठवणी असणारा विद्यार्थी मामूचा हात हातात घेतो आणि त्याला चहा पिण्यासाठी काय करतो की घेऊन जात असतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. मग चहा पिता पिता तो विद्यार्थी त्याच्या वेळेस असणारे जे शिक्षक आहे या शिक्षकांच्या आठवणींना तो काय करतो की उजाळा देत असतो. एम आर सर भारी माणूस, केवढा आब होता म्हणजे की प्रतिष्ठा, इज्जत. आणि एम आर सर नावाचे जे सर होते ते खूप भारी होते, चांगले होते असं ते विद्यार्थी सांगत असतो. त्या वक्ताला हायस्कूलचा मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो आणि मामू काय करतो की हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा मामू काय करतो की प्रयत्न करत असतो. म्हणजे भूतकाळातील आठवणी जागृत करत असतो. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडे हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. आणि ज्या शाळेमध्ये मामू शिपाई आहे ही शाळा कशी आहे की सरकारी आहे आणि या ठिकाणी ड्रॉइंगच्या वेगवेगळ्या परीक्षा, कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं ते काय की केंद्र आहे. आणि केंद्र आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची काय असते की गडबड गोंधळ राहते. या परीक्षा आल्या की बुडा मामू आणि या परीक्षा जवळ आल्या की हा वयस्कर झालेला मामू पाखरागत हालचाली करू लागतो. म्हणजे पाखरू कसं अगदी पटपट हालचाली करतात अशा पद्धतीने मामू हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडे हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची मुलं ऑफिसमध्ये आणून काय करायचे की दाखल करणं आणि पडेल ते काम मामू अगदी उत्साहानं प्रामाणिकपणं करत असतो. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळतं. रिक्षा आणून त्या पोराला घालून डॉक्टरांकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. आणि शाळा आहे त्या ठिकाणी मग कशी विद्यार्थ्यांची गर्दी असते. मग कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं जर मुलगा असेल, एखादं पोरगं चक्कर येऊन जर कोसळलं, पडलं, तर मामू काय करतो की रिक्षा आणतो आणि रिक्षा आणून त्या पोराला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचं कामसुद्धा मामू करत असतो. आणि त्या पोराला डॉक्टरांकडे नेताना मामू त्याला आपली आई जशी माया करते तशीच मायेचा तो काय करतो की धीर देत असतो. मग त्याला म्हणतो, घाबरू नकोस, ताट बसून चल, तुला काहीही झालेलं नाही. म्हणजे त्या घाबरलेल्या मुलाला मामू काय करतो की आधार देण्याचं काम करत असतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधीकधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो. आणि 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, तर या राष्ट्रीय दिवशी मामूच्या हाताने इथला जो राष्ट्रध्वज आहे तो दंडावर सरसरत चढत असतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतं. आणि शाळेच्या 3ऱ्या मजल्यावर हा झेंडा काय होतो की निकोप फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो. आणि फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून काय करतो की बघत राहत असतो. माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डोलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. आणि लेखक मामूचं अजून एक आश्चर्य सांगतात की जर लेखकांच्याकडे कुणी एखादा मोठा पाहुणा जर आला असेल की लगेच मामूकडं नुसतं पाहिलं तरी त्या मामूच्या काय होतं की लक्षात येतं की तिचा इशारा पकडत मामू काय करतो की चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो आणि तो सरांकडे आलेला जो पाहुणा आहे तो बसेपर्यंत लगेच चहासुद्धा काय होतं की दाखल होत असतो. राजे, चहा केव्हा सांगितलात? मग लगेच ते आलेले पाहुणे काय करतात की सरांना विचारतात, राजे तुम्ही चहा कधी सांगितलात? पाहुणा आश्चर्याने विचारतो. आणि पाहुणा तो काय करतो की आश्चर्याने विचारत असतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती
इशारतीभर हुकूम कामं होतात आमची. आणि मग सर त्या पाहुण्याला सांगतात की आम्ही आता ऐतिहासिक काळामध्ये काय करतो की वावरत आहे आणि नुसती आम्ही इशारती केली तरी आमची काय होतात की ती कामं होत असतात. एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता. संस्थानिकांच्या काळाच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही. आणि लेखक काय सांगतात की एके दिवशी मी आणि मामू शाळेचा जो वरांडा आहे त्या वरांड्याच्या बाकावर काय केलं होतं की गप्पा मारत बसलो होतो. आणि त्या दिवशी मामू खुल्ला होता. आणि त्या दिवशी मामू कसा होता की आनंदाने खुल्ला होता. संस्थानिकांच्या काळच्या ज्यावेळेस मामू सर्व्हिसला लागला तेव्हा संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक वेगवेगळ्या गोष्टी मामू काय करत होता की सांगत होता. 3 तास कधी गेले हे आम्हालासुद्धा काय झालेलं नाही की कळलेलं नाही. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैदिकाचंही ज्ञान आहे. आणि लेखक पुढे काय सांगतात की प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी काय करतो तो तर मुलांच्या समोर 10-20 मिनिटे मामू काय करू शकतो की बोलू शकतो. मग त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे, मग मामूला जसं उर्दू भाषेचं ज्ञान आहे तसंच त्याला वैदिकाचं सुद्धा काय आहे की ज्ञान आहे. लहानसर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय पवार सर, का ही तब्येत? आणि एखादा जर सर लहान असेल, त्याची तब्येत लहान असेल तर अशा शिक्षकाला मामू लगेच म्हणतो, काय पवार सर, का ही तब्येत? पैसे काय कोण उरावर बांधून नेणार जाताना? आणि मग सांगतो की तुम्ही एवढे कमवत आहात आणि तुम्ही कमवलेले पैसे काय कुणी सोबत घेऊन जाणार नाही. जरा अंग सारखं काहीतरी खावा, मग तुमच्या तब्येतीला पोसल, तुमची तब्येत वाढेल. असं काहीतरी तुम्ही काय करायचं आहे की खायचं आहे. अंगधरीसारखं म्हणजे की भरल्यासारखं. मी सांगतो तुम्हाला. मग मामू त्या शिक्षकाला काय करतो की उपाय सांगत असतो. साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी अनुषा पोटी 2-2 खावा. महिन्याभरात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. आणि मामू त्या शिक्षकांना तब्येत वाढण्यासाठी काय सांगतो की साखर आता आपल्याला माहितीच आहे. मग साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या ह्या खारका आहेत, ह्या खारका बिया काढून 15 दिवस काय करायचे की मूर्तीला म्हणजे ते मुरायला घालायचे आहेत. रोज सकाळी अनुषापोटी 2-2 खारका काय करायचे आहेत की खायचे आहेत. महिन्याभरात तुम्हाला कोणीसुद्धा काय करणार की ओळखणार नाही. तुमची एवढी तब्येत जाड होईल. कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. आणि मामू कसा आहे की एकदम असा प्रामाणिक माणूस आहे. मग जर कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला सुद्धा मामू काय होत नाही की अजिबात विसरत नाही. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही. जर मामूकडं कुणी गेलं की बाबा पोट बिघडलं आहे असं सांगितलं तरी त्याच्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला सुद्धा तो काय होत नाही की अजिबात विसरत नाही. शाळेत एकदा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते. फ्लॉवर पॉटपासून टेबल क्लॉथपर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. मग शाळेत जर एखादा कार्यक्रम असेल आणि तो कार्यक्रम निघाला की त्याची आखणी, मग कार्यक्रमाची पूर्ण आखणी किंवा जबाबदारी मामूच्या काय होते की हातामध्ये येत असते. मग अगदी लागणारं साहित्य गोळा करण्यापासून फ्लॉवर पॉटपासून टेबल क्लॉथपर्यंत सगळी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपऱ्याला जाऊन किंवा एखादा कोपरा धरून मामू काय करतो की बसत असतो. वक्ता काय काय बोलतं हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. आणि बोलणारा जो वक्ता आहे हा काय काय बोलतो हे मामू अगदी लक्षपूर्वक काय करतो की ऐकत असतो. कार्यक्रम संपला की मामूला विचारावं कसा झाला कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम जर संपला आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर मामूला जर विचारलं की कसा झाला कार्यक्रम, वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याची त्याची एक ढब आहे. आणि जर एखाद्या वक्त्याचं बोलणं मामूला आवडलं नाही तर लगेच मामू काय होतं की नाराजी प्रकट
करत असतो. त्याची ती एक आहे की ढब आहे, सवय आहे. बोललं चांगलं ते पर म्हणावे तशी रंगत नाही भरले. मग लगेच मामा काय म्हणतो की ते बोललं चांगलं थोडंसं, पण म्हणावं तशी त्याच्या कार्यक्रमामध्ये काय झालं की रंगत भरली नाही. आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार. रोजाना दिसणारा त्याचा आबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. आणि आणखी काही वर्षानंतर मामू ह्या शाळेतून काय होणार आहे की सेवेतून निवृत्त होणार आहे. रोजाना म्हणजे काय, रोज दिसणारा मामू, त्याचा आबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता काय होणार नाही की दिसणार नाही. आणि वय झाल्यामुळे मामू कामातून काय होणार आहे की निवृत्त होणार आहे. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. आणि खरंच आहे की माणसाचं असं आयुष्य आहे की माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं काय असतं की वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते नाही टाळता येत, आणि ते वळण टाळतो म्हटल्यानं ते काय होत नाही की टाळता येत नाही. सरकारी नियमच आहे त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार. आणि सरकारी काय की तो नियमच आहे त्याच्याप्रमाणे मामूला काय करावं लागणार आहे की घरी राहावं लागणार आहे. कारण वय झाल्यानंतर माणसांना कळत नाही की काम होत नाही. पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचे घनघन असे टोल पडत राहावेत. आणि लेखक काय म्हणतात की जरी सरकारचा नियम असला तरी मला असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हाताने इथल्या मोठ्या घंटेचे घनघन असे टोल काय होत की सारखे पडत राहावेत. त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोळेकोंब नाचत राहावेत. आणि त्या टोलाच्या तालावर चैतन्याचे अगणित कोळेकोंब काय करावेत की नाचत राहावेत. जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत. आणि जोडल्या हाताने आणि प्रार्थनेला मुलं काय करतात की हात जोडतात. जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठातून, म्हणजे कवळिकीच्या म्हणजे असंख्य अनघड म्हणजे न घडलेल्या कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना पार बुडा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. आणि शेवटी लेखक काय म्हणतात की उमटत राहावेत आणि दगडी खांबाला रेलून, म्हणजे मामू जसा दगडी खांबाला रेलून बसलेला असतो तसाच रेलून बसलेला प्रार्थना बोल ऐकताना बुढा झालेला म्हणजे खूप वयस्कर झालेला मामू असा कसल्या तरी विचारामध्ये कायमचा हरवलेला बघायला मिळावा. अशा पद्धतीनं आपला मामू हा पहिला पाठ काय झालेला आहे की संपलेला आहे.